नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी बातमी. राज्यातील वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेले आहेत आणि या संपाचा परिणाम हळूहळू राज्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यावर दिसू लागलाय. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत. या संपात 95% कर्मचारी सहभागी असल्याचा दावा करण्यात येतोय आणि या संपाचा परिणाम वीज पुरवठा निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. पुण्यातही वीज कर्मचारी संपाचा परिणाम जाणवतोय. संपामुळे वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. पुणे शहराच्या अनेक भागात बत्ती गुल झाली आहे, तर तिकडे सातारा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पुरवठा बंद झालाय. पहाटे 3 वाजल्यापासून वीज पुरवठा बंद आहे आणि तिकडे वाशिम जिल्ह्यात देखील वाशिम, राजगाव आणि अमानी हे 3 वीज उपकेंद्र बंद पडलेले आहेत. वाशिम शहरासह 43 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तिकडे पुणे शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. धायरी, वडगाव, नरे, सनसिटी, सिंहगड रोड आणि शिवणे या भागात वीज पुरवठा बंद आहे. जिल्ह्यातील वाशिम, राजगाव आणि अमानी हे 3 वीज उपकेंद्र बंद पडलेले आहेत, तर वाशिम शहरासह 43 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. तिकडे सातारा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पुरवठा बंद झालेला आहे. आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यात देखील ग्रामीण भागात पहाटेपासूनच बत्ती गुल झाली असून सकाळची कामं खोळंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान वीज वितरण यंत्रणेच्या खासगीकरणाविरोधात राज्यभरातील वीज कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी देखील संपावर गेलेत. रात्री 12 वाजता त्यांनी वीज निर्मिती केंद्राबाहेर घोषणाबाजी केली आहे. संपात 95% कर्मचारी सहभागी असल्याचा दावा करण्यात येतोय आणि या संपाचा वीज पुरवठा निर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी 72 तासांचा संप पुकारलेला आहे. नागपूरमध्ये सध्या काय स्थिती आहे? वीज वितरण सेवेवर कशा प्रकारे परिणाम जाणवतोय? नक्की या 72 तासाच्या संपाला जी आहे ती मध्यरात्री 12 वाजेपासून सुरुवात झालेली आहे. जवळपास आता 10 ते 12 तासांचा कालावधी झालेला आहे आणि याचा परिणाम सुद्धा नागपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. WCL उंबरठ जिथून वीज निर्मिती केली जाते त्याचा एक संच जो आहे तो ठप्प पडलेला आहे, त्यामुळे तिथे वीज निर्मितीवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आणि या कोराडी आणि खापरखेडा येथील देखील कर्मचारी संपात सहभागी झालेला आहे. सध्या वीज सुरू आहे तयार होणं, मात्र आता दुपारनंतर याचे परिणाम होईल. काही इथले आपल्यासोबत कर्मचारी आहेत. मला सांगा, काय तुमची मागणी आणि कधीपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत राहील? तुमच्या संपाचा परिणाम काही जाणवेल का? संपाचा परिणाम हा नक्कीच जाणवेल. ऑलरेडी न्यूज आलेले आहेत की काही क्षेत्रामध्ये वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे जे अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेडने जो समांतर परवाना वितरण क्षेत्रामध्ये अप्लाय केलेला आहे तो. शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. प्रकाश आंबेडकर यांनी काल जाहीर केलेलं आहे की BMC मध्ये युती होणार, मात्र राष्ट्रवादीचा खुला विरोध आहे आणि काँग्रेसचा छुपा विरोध आहे असं ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेतल्या चर्चेची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकृतपणे दिलेली आहे. आता कोणाचा विरोध आहे कोणाचा नाही हे भविष्यात कळेल, पण मला असं वाटत नाही की या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी ही शक्ती जी बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटलेली आहे, त्याला कुण्या महाराष्ट्रात राजकीय मुख्य प्रवाहात येण्यापासून विरोध करेल. कारण नक्कीच प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन हे जर आपल्याबरोबर आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आणि काल स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात जे भाष्य केलं आहे ते अत्यंत सकारात्मक आहे. हे सकारात्मक आहे. प्रकाश आंबेडकर अनेक वर्ष महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात काम करतात.
आणि आमची इच्छा होती की शिवशक्ती भीमशक्तीने एकत्र यावं. शिवशक्ती भीमशक्ती ही ताकद आहे या महाराष्ट्राची आणि देशाची. आणि सध्या ज्या प्रकारचं सत्ताकारण दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुरू आहे ती उलथवायचं असेल तर या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. मग डॉक्टर आंबेडकरांची म्हणजे प्रकाश आंबेडकर असतील किंवा आम्ही सगळे असू आणि आम्ही त्यांच्या स्वागताला सदैव तयार आहोत. दुसरीकडे एका ठिकाणी आपल्या चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आज जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री हे युती जाहीर करण्याची शक्यता सांगितली आहे. मला त्याच्याविषयी काही माहीत नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, ज्यांना हा महाराष्ट्र मानतो असे प्रकाश आंबेडकर, ज्यांच्या मागे मोठ्या संख्येने नाही ते बहुसंख्य दलित समाज, वंचित समाज ठामपणे उभा आहे असे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. आणि स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतात आपण पाहिलं असेल. काल दीपक केसरकर असं म्हटलेत की संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जेलमध्ये जायची तयारी करावी. हो, आम्ही जाऊ ना. आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही आहोत, बरं का. आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही आहोत. जर असते ते म्हणत असतील तर आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत. आणि तुम्ही म्हणजे न्यायालय नाही आहात आणि तुम्ही म्हणजे कायदा नाही आहात. दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील तर 2024 साली त्यानेही तुरुंगात जायची तयारी ठेवावी. तयार आहे सगळं. तर अजितदादांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज ते पत्रकार परिषद घेणार आहे. अजितदादांनी वक्तव्य केलेलं आहे धर्मवीर संदर्भात छत्रपती आणि तसंच जितेंद्र आव्हाड देखील बोललेलं नाही, आहे. त्याच्याविषयी मी बोलणार नाही. पत्रकार परिषद होऊन जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणताही वाद असू नये या मताचे आम्ही आहोत. या महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन छत्रपतींचं प्रचंड मोठं योगदान आहे. किंबहुना मी कालही सांगितलं की महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे आणि तो इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. पण जे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाविषयी अजित पवारांच्या विरुद्ध बोंबा मारत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती मूग गिळून का गप्प आहेत? राज्यपालांच्या दारात जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाहीत? राज्यपालाने माफी मागावी असं का सांगत नाही? किंवा त्यांचे दुसरे जे एक दिल्लीतले आहेत कोळी सुधांशू त्रिवेदी, त्यांनी जो शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर ते का बोलत नाहीत? संभाजी महाराजांच्या संदर्भात आम्ही अत्यंत भावनाशीर आहोत. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य निर्माण केलं, महाराष्ट्राला इतिहास आणि स्वाभिमान निर्माण करून दिला, त्या शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री का गप्पा आहेत ह्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. योगी आदित्यनाथ जी मुंबई आ रहे हैं बिजनेस के लेकर. बात ऐसी है, मुंबई बिजनेस सेंटर है. अगर मुंबई में किसी राज्य के मुख्यमंत्री आते हैं, अपने राज्य में विकास करने के लिए मुंबई और महाराष्ट्र का योगदान लेते हैं, तो उसमें विरोध करने की जरूरत नहीं है. देश है, देश की बात है. लेकिन अगर उत्तर प्रदेश का विकास करना है तो मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए, क्योंकि मुंबई का जो इंटरनेशनल मॉनिटरी सेंटर था वो यहाँ से वहाँ शिफ्ट किया है, तो वहाँ भी उनको फायदा होगा जाकर, वहाँ भी जाना चाहिए. लेकिन मुंबई में हम उनका स्वागत ही करेंगे. अगर किसी राज्य का विकास में मुंबई का योगदान होता है तो उसमें दुख की बात क्या है, आनंद की बात है. अगर हमारा राज्य उत्तर प्रदेश के विकास में योगदान दे सकता है, यहाँ के लोग, यहाँ के उद्योगपति किसी राज्य और किसी देश के लिए, हमारे देश के लिए कोई अच्छी बात करनी चाहते हैं या विकास करना चाहते हैं तो ठीक है. जैसे एक बार योगी जी आए थे और कहा कि मुंबई की धरती पर हम वहाँ फिल्म सिटी बनाएंगे, हमने स्वागत किया. बननी चाहिए. मुंबई की धरती पर वहाँ औद्योगिक विकास करना चाहते हैं तो हम स्वागत करेंगे. तर एमएससीबीचा मोर्चा आज म्हणजे आज त्यांचा संपच आहे. अनेक ठिकाणी वीज गायब आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ते लोक आंदोलन करतात. मात्र सरकारने लक्ष न दिल्यामुळे आज अखेर त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आणि अनेक ठिकाणी म्हणजे रुग्णालयातल्या देखील अनेक ठिकाणच्या वीज आज नाही आहे. हे सरकारचं अपयश आहे.
सरकारला माहीत होतं की महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत आणि राज्यामध्ये आता फटका बसू शकतो। मग ते डॉक्टरांचा संप असेल, डॉक्टरांचा संपसुद्धा गंभीर गोष्ट आहे, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल, सरकार आणि या सरकारचे प्रशासनाचे लोक या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती अत्यंत शिथिल आणि ढिले राहिले, म्हणून महाराष्ट्रात अंधारात जाताना दिसतोय। मोठी ताकद आहे, त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येईल आणि वंचित सोबतच्या चर्चेची मवियाच्या नेत्यांना माहिती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तसंच कर्मचारी संप हे सरकारचं अपयश असल्याचं नुकतंच संजय राऊत यांनी म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचं कामकाज चांगलं सुरू असताना राज्य शासनानं एका खासगी कंपनीला वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। याला विरोध करण्यासाठी वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर गेले। पुण्यातही वीज कर्मचारी संघटनांचा मध्यरात्रीपासून संप सुरू झालेला आहे। सर्व वीज कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्यानं या संपामुळे वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे। पुणे शहराच्या अनेक भागात बत्ती गुल झालेली आहे। धायरी, वडगाव, नरे, सनसिटी, सिंहगड रोड आणि शिवणे या भागातील वीज गायब झालेली आहे। तर काल रात्रीपासून वीज कर्मचारी संपावर गेल्यानं बत्ती गुल झाली आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, वीज वितरण कर्मचारी हे 72 तासांच्या संपावर गेलेले आहेत। पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे? कशा प्रकारे वीज वितरणावर परिणाम दिसून येतोय? प्राजक्ता, सरकारने मोठा दावा केला होता 3 दिवसाचा संपाचा आम्ही काही परिणाम होऊ देणार नाही, सगळे व्यवस्था सज्ज ठेवली, पण पहिल्या काही तासातच हा दावा हवेत विरलेला आहे, फोल ठरलेला आहे। मी तुला आता आकडेवारी वाचून दाखवतो पुणे रिजनची। याच्यामध्ये 3 सबस्टेशन बंद पडलेली पुण्यातली, साधारण 67,420 घरं अंधारात आहेत। जुन्नरमध्ये साधारण 1280 म्हणजे जुन्नर सबस्टेशनच्या अंडर येणारी 12,800 घरं अंधारात आहेत। नंतर इकडं नगर सबस्टेशन, नगर रोडचं म्हणजे अभिरुची, तिकडलं 12,715 घरं अंधारात आहेत। आणि शिवणे भागातली अख्खी MIDC ठप्प झाली, बंद पडली। त्याची व्हिज्युअल आपण ऑनर दाखवलेली आहेत। म्हणजे सगळं लुळा पडला आहे महाराष्ट्र विजेविना। अक्षरशः घरात स्वयंपाकघरापासून म्हणजे सकाळचं पाणी तापवण्यापासून, जे रोज आपण हिटरवर आपल्याला माहिती थंडी आहे, पाणी तापवण्यापासून ते ऑफिसच्या कामकाजापर्यंत सगळं ठप्प पडलेलं आहे। म्हणजे वीज आपली गरज बनलेली, चैन नाही, आणि त्याचाच फटका आज महाराष्ट्राला बसतोय। आता आपल्यासोबत हे सगळं आपण प्रकाशगड आहे म्हणजे मुख्य कार्यालय पुणे जिल्ह्याचं वीज महावितरणचं, त्या कार्यालयासमोर आहात। सगळं बघू शकतो, कर्मचाऱ्यांनी पूर्ण ठप्प ठेवलंय, बंद आहे, एकही कर्मचारी आत गेले नाही। जे काय आले ते आता इथं जमा झालेत। आंदोलनांचं थोड्याच वेळात सुरू होऊन आपल्यासोबत सगळे कर्मचारी आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं आपण पाहू शकतो। त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, खासगीकरण तात्काळ थांबलंच पाहिजे, ही सगळी त्यांची भूमिका आहे। तुमचं नेमकं कशासाठी तुम्ही संप करताय? अदानीला जे लायसन देणार आहे ती रद्द करावं व खाजगीकरण जे भांडूप शहर भाग आहे पूर्ण जे खाजगीकरणाला देणार आहेत ते देण्याची पूर्ण शासनाने रद्द करावी, हीच मागणी आहे आमची। आणि यापुढे कधी खाजगीकरणाला देण्याचा प्रयत्न करू नये। आज तुम्ही पाहिल्या रात्री 12 नंतर जे काही भागात बंद पडलेलं आहे ते अजून सुद्धा तुम्ही मनावर घेतलेलं नाही, सगळं बंद आहे। सामान्य ग्राहकांना त्रास होतोय, सामान्य ग्राहकाला त्रास आहे। आज सुद्धा माझ्या घरातली लाईट बंद आहे तरी सुद्धा आम्ही संपात उतरलेलो आहे। त्यामुळं सरकार प्राजक्ता त्यांच्याही घरातली लाईट गेलेली आहे, म्हणजे त्रास त्यांनाही होतोय, जसं तुला मला होतोय लाईट गेल्यामुळं सगळ्यांनाही त्रास होतो, तरी ते संपावर उतरले। कारण यांचं म्हणणंच हे आहे की खाजगीकरण सुरू झाले ऑलरेडी वीज वितरण कंपनीचं, पण पहिल्यांदा भांडूपचे नफ्यातलं युनिट आहे त्यांचं महावितरण कंपनीचं, ते आता खाजगीकरणाला एका मोठ्या बड्या उद्योजकाच्या घाशात घालण्याचा प्रयत्न होतो शासनाकडून। त्याला कडाडून विरोध करण्यासाठी हे यांनी आज 3 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि जवळपास लाखभर कर्मचारी म्हणजे 86,000 कर्मचारी हे कायमस्वरूपी म्हणजे शासकीय आणि 40,000 कंत्राटी म्हणजे जवळपास 1.25 लाख कर्मचारी संपावर गेल्यामुळं अख्खी वीज वितरण व्यवस्था ठप्प झालेली आहे। प्राजक्ता,
निश्चितच चंद्रकांत, संपाच्या या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू लागलेला आहे, त्यामुळे आता पुढचे काही तास कसे काढायचे असा प्रश्न निश्चितच नागरिकांना पडलेला आहे. चंद्रकांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान पुण्यामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं औद्योगिक वसाहती ठप्प झालेल्या आहेत. शिवणे भागातील MIDC बंद पडली आहे. बत्ती गुल झाल्यानं महाराष्ट्र दिवसा ढवळ्या चाचपडू लागलेला आहे. विजेअभावी स्वयंपाकघरापासून ते कार्यालयीन कामकाजापर्यंत सर्वच दैनंदिन व्यवहार हे ठप्प झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मध्यरात्री 12 वाजल्यापासून वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढचे 2 दिवस आता कसे काढायचे असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे प्रशासन यावर नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वीज वितरण यंत्रणेच्या खासगीकरणाविरोधात राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी देखील संपावर गेलेले आहेत. रात्री 12 वाजता त्यांनी वीज निर्मिती केंद्राबाहेर घोषणाबाजी केली आहे. संपात 95% कर्मचारी सहभागी असल्याचा दावा करण्यात येतोय. तर या संपाचा वीज पुरवठा निर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, वीज वितरण कर्मचाऱ्यांनी हा 72 तासांचा संप पुकारलेला आहे. पहिल्याच दिवशी याचा मोठा परिणाम राज्यभरात ठिकठिकाणी जाणवू लागलेला आहे. नागपुरातली स्थिती प्राजक्ता, खरं तर महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर नागपूरच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर इथून जी आहे ती अर्धी वीज निर्मिती केली जाते असं म्हणावं लागेल. कारण कोराडीमध्ये जे आहे ते 2300 मेगावॅट, खापरखेडामध्ये 1500 आणि चंद्रपूरमध्ये जे आहे ते 2400 मेगावॅट वीज निर्मिती केली जातात. कारण रात्रीपासून हा संप सुरू झाल्यामुळे जे आहे ते आता वीज निर्मिती कुठेतरी खंडित होईल. मी ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांशी बातचीत केली, पुढचा 7 ते 8 तास चालेल एवढाच कोळसा जो आहे तो या पॉवर प्लांटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्यानंतर जे आहे त्याचे परिणाम होईल. मात्र या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता कोराडी पॉवर प्लांटच्या बाजूला तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस देखील आता इथे दाखल झालेला आहे. मात्र कर्मचारी जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आपल्यासोबत कर्मचारी आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया. मला सांगा, वीज निर्मिती सध्या सुरळीत काही ठिकाणी खंडित झालेली आहे. तुमच्या आंदोलनाचा किती फटका बसेल आणि कोराडीसारखा महत्त्वाचा पॉवर प्लांट बंद असणे किती महागात पडू शकेल? सर, महाराष्ट्र राज्य हा सर्वात मोठा राज्य आणि त्याच्यामध्ये 13,000च्या वरती वीज निर्मिती आपली महाराष्ट्र राज्य देतो. महाराष्ट्र राज्यामधली वीज जी फक्त महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित नाही, तर ती इतर राज्यांना पण पुरवली जाते. आणि आज ह्या सर्व संघटना, सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी या ठिकाणी बाहेर संपात असल्यामुळे नक्कीच याचा परिणाम महाराष्ट्रासोबतच इतर राज्यामध्ये सुद्धा होणार. मला सांगा, खाजगीकरणाला इतका विरोध का आहे तुमचा? खाजगीकरण जवळपास आता सगळ्याच क्षेत्रात होत आहे, तुमचा काय इतका विरोध? ॲक्च्युली सर असं आहे की आपण आज शेतकऱ्यांना ज्या सबसिड्या देऊ शकतो या वीज बिलामध्ये किंवा ग्राहकांना जे काही सोयी देऊ शकतो, हे जर खाजगी भांडवलदारांच्या हाती जर गेलं तर ह्या सगळ्या सुखसोयी ज्या आपण आज ग्राहकांना देतो ह्या पूर्णपणे बंद होऊन जातील. त्यामुळे आम्हीच नाही तर महाराष्ट्रातील आम जनतासुद्धा यामुळे अडचणीत येईल. मला सांगा, मेस्मा लावण्याची तयारी सरकार करताय. तुमची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, ती जर फिसकटली तर मेस्मा सुद्धा तुमच्यावर लागू होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. तरी तुम्ही या आंदोलनाला ठाम असाल का? बघा, सर्व संघटनांनी टोटल 1 महिना अगोदर नोटीस दिल्या होत्या संपाच्या, परंतु यांनी कुठलीही चर्चेसाठी अगोदर बोलावलेलं नाही. संपाच्या दुसऱ्या दिवशी यांनी चर्चेसाठी बोलावलं. माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा सह्याद्री बंगल्यावरती. त्यानंतर यांनी पहिल्याच दिवशी मेस्माची नोटीस काढली. हे अतिशय दुःखद अशी घटना आहे. हे नोटीस आहे. मेस्मा लागू करायला पाहिजे नव्हता. कर्मचारी हे आपल्या हक्कासाठी लढत आहे आणि हे सरकारच्या अधिपत्याखाली जरी 3 वीज कंपन्या असल्या तरी पण हे जनतेचा उद्योग आहे. या माध्यमातून आम्ही आदिवासी भाग्य, गरीब जनता, सामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी सबसिडी देतो. म्हणून हा आम्ही आमच्यासाठी लढा नाही आहे, हा आमच्या सामान्य जनतेसाठी महाराष्ट्रातील लढा आहे. आमचा सामान्य जनतेसाठी हा लढा असताना सरकारला हे समजत का नाहीये? तुम्ही सरकारला समजावून सांगण्यात कमी पडताय की सरकार एकीकडे वागतंय? सरकारने जे भांडवलदार आहे, उद्योगपती आहे, यांना भांडवलदाराकडून जे काही कमिशन भेटते, जे काही प्रॉफिट भेटते आणि मेन वीज उद्योग हा जनतेच्या सेवेसाठी आहे. यांना जनतेची सेवा करायची नाही आहे, फक्त मेवा खायचा आहे. त्यासाठी हे सरकार आहे.
नक्कीच जर या सगळ्या विभागाचं खासगीकरण झालं तर याचा परिणाम कर्मचाऱ्यांसहितच सामान्य जनतेवर देखील होईल. त्यामुळे सरकारने याच्यावर तोडगा काढण्याची गरज जी आहे ते कर्मचारी व्यक्त करता प्राजक्त. निश्चितच कर्मचारी आक्रमक झाले असून आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. उदय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी. दरम्यान वर्ध्यातून मोठी बातमी. वर्ध्यामध्ये मध्यरात्रीपासून महावितरणाचे कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झालाय. हिंगणघाट, पुलगाम शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा मध्यरात्री बंद करण्यात आलाय. तर वादळी वाऱ्यासह पावसानं इथे हजेरी लावल्यानं विद्युत पुरवठा खंडित झालाय. सर्वसामान्य नागरिकांना विद्युत पुरवठा बंद पडल्यानं आता मोठा फटका बसू लागलेला आहे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं अनेक घरात अंधार पडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बुलढाण्याच्या खामगावसह ग्रामीण भागातील वीज बत्ती गुल झालेली आहे. बोरी आडगाव येथील ही वीज सकाळी 5 वाजल्यापासून बंद पडलेली आहे. एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. तिकडे चंद्रपुरात वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसलेला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 हे बंद पडलेलं आहे. युनिट 4 मध्ये एअर हीटरची समस्या उद्भवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्यानं दोन्ही युनिट बंद करण्यात आलेले आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी हे संपात सहभागी झालेले आहेत आणि सध्या कंत्राटी कामगार, एनटीपीसी आणि बीएचईएलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं युनिट सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र स्थानिक वीज केंद्रातील कुशल कर्मचारी संपात सहभागी असल्यानं ही समस्या उद्भवलेली आहे. 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट क्रमांक 7 या आधीच टर्बाईनच्या दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या 2920 मेगावॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून 1520 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होतीये. अहमदनगरच्या उपनगरातील अनेक भागात रात्रीपासूनच बत्ती गुल झाले. नगर शहरातील अनेक भागात रात्री 2 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झालाय. महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू होताच उपनगरात बत्ती गुल झाली असल्याचं पाहायला मिळतंय. हा 12,000 कोटीचा रेव्हेन्यू असलेला एरिया जर का महावितरणच्या ताब्यातून एखाद्या प्रायव्हेट प्लेअरकडे गेला तर आज आम्ही क्रॉस सबसिडीमध्ये जी ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत ती सेवा आम्ही कदाचित भविष्यात देऊ शकणार नाहीत. आज शेतकरी, दारिद्र्यरेषेखालचे ग्राहक असतील किंवा 100 युनिट पर्यंतचा वापर करणारे ग्राहकांना आम्ही क्रॉस सबसिडीमध्ये हा जो रेव्हेन्यू आम्हाला मिळतो, ज्या चांगल्या एरियातून आम्हाला इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा कमर्शियल एरिया असेल किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंगचा जो टॉवर आहे त्याच्या जो घरगुती ग्राहक आहे त्यांचा मिळणारा जो रेव्हेन्यू आहे या क्रॉस सबसिडीमध्ये आम्ही ही महावितरण कंपनी चालवत आहोत. कोरोनाच्या अत्यंत भीषण काळामध्ये आम्ही खूप चांगली प्रकारची सर्व्हिस ग्राहकांमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे शेकडो सेनापती त्यावेळेस शहीद झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या आमच्या कामाची कुठलीही पर्वा न करता आज आमचे लचके तोडण्याचं काम या राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. हा जर का कुठल्या एक अदानी सारख्या प्लेअरला गेला तर मात्र भविष्यामध्ये आपल्याला जसं महावितरणचे कर्मचारी म्हणून आम्हाला आमचं नुकसान होणार आहे तसं ग्राहकांचं फार मोठं नुकसान या ठिकाणी. तर राज्यभरातील महावितरणाचे कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत आणि अनेक भागात अहमदनगरमध्ये देखील रात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झालेला आहे. या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. महावितरणाचं खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेलेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यभरातील महावितरणाचे कर्मचारी 3 दिवस संपावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोलाडसह अन्य भागात रात्रीपासूनच वीज बत्ती गुल झाली आहे. यामुळे विद्यार्थी आणि व्यावसायिक यांचं मोठं नुकसान होतंय. वीज कर्मचारी संपाचा फटका नागरिकांना बसतोय. खंडित झालेला विद्युत पुरवठा केव्हा पूर्ववत होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. ची सुरुवात करणार आहोत. धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची ही बातमी आहे. या अपघातात धनंजय मुंडे किरकोळ जखमी झालेले आहेत. अपघातासंदर्भातल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंडेंकडून करण्यात आलंय. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातले कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12:30च्या दरम्यान परळी शहरात वाहन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं त्यांच्या गाडीचा लहान अपघात झालाय. धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. काळजी करण्यासारखं कारण नाही, त्यामुळे
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असं ट्विट मुंडेंनी केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, काय नेमकी माहिती? धनंजय मुंडे काल दिवसभर मतदारसंघामधले जे त्यांच्या गाठीभेटी आणि कार्यक्रम होते ते कार्यक्रम आटोपून घरी असताना परळी शहराजवळ त्यांच्या गाडीला किरकोळ अपघात झालाय. त्या अपघातानंतर त्यांना तातडीनं लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता किरकोळ छातीला मार लागलेला आहे. त्यांना त्या ठिकाणी उपचार करून परत घरी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. मात्र हा अपघात हा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आणि या संदर्भात परळी मतदारसंघामध्ये सोशल मीडियावरती काही पोस्ट फिरत होता. त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या फेसबुक वॉलवरनं आणि ट्विट करून काळजी करण्याचं काही कारण नाही, छोटासाच मार लागलेला आहे अशा पद्धतीने देखील धनंजय मुंडेंनी स्वतः पोस्ट करून सांगितलेलं आहे. त्यामुळे रात्री झालेल्या अपघातानंतर आता धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. बर सुरेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूया. सांगली जिल्ह्यातल्या आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आला. परिसरात कलम 144 लागू करण्यात आलेलं होतं. संपूर्ण परिसरातली लाईट घालवण्यात आलेली होती. शिवप्रेमींनी गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती आणि पुतळा हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर रास्ता रोको प्रकरणी 30 आंदोलकांना अटक करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या विरोधात शिवप्रेमींनी वाळवा तालुक्यासह आष्टा बंदची हाक दिली आहे. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. ज्ञानेश्वर, सध्या काय नेमकी स्थिती आहे तिथं आणि काय नेमक्या सध्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत तणाव सगळा निवळण्यासाठी? अजिंक्य, आज सुद्धा या परिसरामध्ये तणावपूर्ण अशी शांतता आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या परिसरामध्ये कलम 144 साहित्य लागू करण्यात आलेले हा सगळा परिसर आहे. याच परिसरामध्ये पुढच्या चौकामध्ये आहे तो हा अश्वारूढ पुतळा आहे तो बसवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी 24 तासामध्येच हा पुतळा आहे तो काढला, कारण विनापरवाना हा पुतळा बसवला होता आणि त्यामुळे परवानगी घेऊनच हा पुतळा बसवण्याची अपेक्षा आहे ती प्रशासनाची होती आणि तसा न झाल्यामुळे हा पुतळा इथे हटवण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकारानंतर आज वाळवा तालुका बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आष्टातल्या ग्रामस्थांनी त्याला हे तो विरोध केलेला आहे आणि आज सगळी ह्या आष्टातली बाजारपेठ आहे ती सुरू असल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर शिवप्रेमींचा संताप आहे. हा पुतळा हटवल्यानंतर तो रास्तच आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आष्टा ग्रामस्थांनी हा सगळा प्रकार आहे तो समन्वयानं पूर्ण करण्याचा पवित्र आहे तो घेतलेला आहे. आजरा ग्रामस्थांची आष्टा ग्रामस्थांची काही वेळापूर्वीच आहे ती बैठक झाली आणि या बैठकीत या बंदला समर्थन न देण्याचा आहे तो निर्णय घेतलेला आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये हा पुतळ्याचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये मात्र तणावपूर्ण शांतता आहे. या परिसरामध्ये कलम 144 साहित्य लागू करण्यात आलेले या परिसरामध्ये कुणालाही सोडलं जात नाही आणि एकूणच पाहायला गेलं तर आज सुद्धा या परिसरामध्ये तणावपूर्ण अशी परिस्थिती पाहायला मिळते. मात्र एकूणच ज्या पद्धतीनं बंद पुकारण्यात आला होता तशा पद्धतीची कोणतीही परिस्थिती आज या ठिकाणी दिसत नाही. सगळे व्यवहार सुरू आहेत. मात्र या परिसरामध्ये ज्या ठिकाणी पुतळा होता त्या परिसरामध्ये मात्र कुणालाही प्रवेश दिला जात नाही. त्या ठिकाणी कलम 144 साहित्य लागू करण्यात आलेलं आहे. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. आणि यानंतर आपण टॉप 18 न्यूजला सुरुवात करूया. त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलेली आहे. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य स्वाभाविक असून तुमची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे सिद्ध झालं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. आव्हाडांना त्यांनी या संदर्भातलं एक पत्र देखील लिहिलेलं आहे. आपण औरंगजेबाबाबत औरंगजेब क्रूर असतानाही विष्णूचं मंदिरही त्यानं तोडलं असताना असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे, कारण आपलं सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झालंय असं नितेश राणे यांनी पत्र पाठवून म्हटलंय. स्वतः नितेश राणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. नितेशजी, आपण आव्हाडांवर टीका केली आहे, एक पत्र लिहिलेलं आहे ज्यामध्ये आपण अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. काय नेमकी भूमिका? टीका किंवा राजकीय टीका नाहीये, पण जी सत्य आहे ते सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर मी आणलेलं आहे. औरंगजेबाने ज्या आपल्या उभ्या आयुष्यामध्ये हिंदू द्वेष जो त्यांनी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि त्यांनी छोटी मंदिरं तर असंख्य तोडली, त्याची कदाचित संख्या पण आपल्या समोर येणार नाही. पण ही जी काही 10
किंवा 13 प्रमुख मंदिरं तोडलेली आहे, ज्याच्यामध्ये सोमनाथ मंदिर आहे, कृष्ण जन्मभूमी मंदिर आहे, काशी विश्व, असंख्य अशी जी महत्वाची जी हिंदूंची देवस्थानं आहेत ती ह्या औरंगजेबने उद्ध्वस्त केली. तर ती माहिती आवाडजी विसरले होते का हे मला आतापर्यंत माहित नाही. म्हणजे तो क्रूर नव्हता, अगर क्रूर असता तर त्यांनी मग विष्णूचं, अरे पण ही चुकीची माहिती देण्या अगोदर त्याचं हिंदू द्वेष किती होतं ते थोडं आवाडांपर्यंत पोचावं, त्यांना माहिती, त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडावी म्हणून हे पत्र मी त्यांना दिलेलं आहे. बर, आणि मग या पत्राला आव्हाडांकडनं आपल्याला काही उत्तर अपेक्षित आहे का? पाठवलेलं आहे, आता बघू त्यांनी उत्तर दिलं तर परत माझे प्रत्युत्तर तयार असेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबचा जो इतिहास आहे तो चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर येता कामा नाही. औरंगजेबने ज्या पद्धतीने हिंदू द्वेष केला, आमची मंदिरं तोडली, त्यामुळे इतिहासामध्ये त्याचा कुठलंही स्थान हे आमच्या कोणाच्याही मनामध्ये नसेल, नजरेमध्ये. तो क्रूरच होता आणि क्रूरच राहणार आणि त्याचा राग आमच्या प्रत्येकाच्या मनातच राहणार. बरं, नितेशजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भंडारा जिल्ह्यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसानं जिल्ह्यामध्ये गारठा आणखी वाढलेला आहे. तर रब्बी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अशाच प्रकारचा अवकाळी पाऊस गोंदिया आणि वर्धा या 2 जिल्ह्यांमध्ये देखील बरसलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसानं हजेरी लावलेली होती. सकाळी सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच होती. रब्बी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. तर वर्ध्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढलाय आणि या वातावरणामुळे पिकांना मोठा फटका बसणार आहे.